भाजप मुख्यालयामध्ये आता विजयाचा जल्लोष या ठिकाणी केला जातोय। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयामध्ये जाणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप ही सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय आणि त्याच अनुषंगाने ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्र असो आणखीन कुठले राज्य, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष जो आहे तो केला जातोय। कार्यालयामध्ये जमून दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी विजयाचा जल्लोष साजरा होणार आहे। 6:30 वाजता जल्लोषाला सुरुवात होईल। विजयी जल्लोषाची तयारी जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। भाजपचा आत्मविश्वास त्यामुळे आणखी वाढलेला आहे। दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी विजयाचा जल्लोष केला जाणार आहे। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलंय। आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा प्रभाव कायम आहे। आसाममध्येही लाडक्या बहिणी भाजपच्या बाजूने महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ। आसाममध्ये भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे। गौरव गोगोई, राहुल गांधी यांनी ताकद लावली, पण काँग्रेसला आसामच्या जनतेने पसंती दिली नाही। AIUDF सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झालं, ज्याचा भाजपला फायदा। आसाममध्ये पहिल्यांदाच एकाच पक्षाचं सलग तिसऱ्यांदा सरकार आलंय। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम। 2016 पासून भाजपची पकड। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन। लेफ्टच्या हातून केरळम निसटलं। केरळमच्या रूपात एकमेव राज्य डाव्यांकडे होतं। आता देशात कुठेच सत्ता नाही। सततच्या पराभवात केरळममधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक। अँटी इन्कम्बन्सीचा फटका डाव्यांना बसलाय। केरळमच्या मतदारांनी नवं सरकार निवडलंय। तर आता भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो ठिकठिकाणी सुरू झालेला आहे आणि दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा चर्चेच्या दरम्यान प्रचाराच्या वेळी कुठला विषय राहिलेला असेल तो झालमुडीचा राहिलेला होता। आपण बघू शकतो भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर हे कार्यकर्ते जे आहेत ती झालमुडी घेऊन आलेले आहेत। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका स्टॉलवरती जाऊन झालमुडी खाल्लेली होती आणि त्याची चर्चा खरं तर जोरदार पद्धतीने सुरू झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यावरून राजकारण देखील तापलेलं होतं, पण आता भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यकर्ते आलेले आहेत आणि झालमुडी खातानाचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, झालमुडी लेके आए हो, कहाँ से आए हो और ये चर्चा का विषय जो है था वो बना था प्रचार के दरमियान? जी, मैं दिल्ली में ही रहता हूँ एंड मेरा जो है घर ननिहाल जो है पश्चिम बंगाल है। अच्छा, लेकिन आप झालमुड़ी लेके आए हो बीजेपी ऑफिस के कार्यालय में, प्रमुख कार्यालय में। जी, ये सब भाइयों का है और ये सब भाइयों का प्यार है। ये सब भाई मेरे कार्यकर्ताओं का। बंगाल का जब चुनाव चल रहा था तब मोदी जी ने भी झालमुड़ी खाई थी, उसकी चर्चा बहुत जोरदार तरीके से हुई। जी, ये झालमुड़ी का जो चर्चा नहीं, इससे ममता बानो और अभिषेक बैनर्जी जो कथित आप डाटा में उठाएंगे तो वो अभिषेक बैनर्जी ममता बनर्जी का ही बेटा है। आप भी आए हो, आप खिला रहे हो, अब बात बताइए। तो बहुत बहुत शुभकामनाएं पश्चिम बंगाल के सभी को, कार्यकर्ताओं को, शीर्ष नेतृत्व को, सबको बहुत बहुत शुभकामनाएं। अपन बघू शकतो की बहुत बहुत शुभकामनाएं हैं। हम दिल्ली में रहते हैं और आज राष्ट्रीय कार्यालय में हमारा आगमन हुआ। 200 पार भारतीय जनता पार्टी की सरकार जिस तरह पश्चिम बंगाल में बना है और ये बहुत ही खुशी का है। इससे वहाँ की जनता ने भी, वहाँ की जनता देखिए झालमुड़ी लेके आया हूँ, ये माननीय प्रधानमंत्री जी ने वहाँ पे खाया था और इसी जीत की खुशी में आज हम पूरे राष्ट्रीय कार्यालय में आए हैं और सभी से इनका इसी के झालमुड़ी के कार्य से मैं सूर्य प्रकाश में सभी का इससे झालमुड़ी खिला के मैं सबका स्वागत कर रहा हूँ। आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघायला मिळतो आणि ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडी खाल्लेली होती तशाच पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये दिल्लीतले आलेले आहेत आणि हा विजय उत्सव जो आहे पश्चिम बंगालमधील तो विजय उत्सव या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते साजरा करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी।